नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। आणि अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला पाहायला मिळून त्यामध्ये आता सारंग अखेर त्याच्या मनातले प्रेम बाहेर काढून आता सावलीला प्रेमाचे प्रपोज करताना आपल्याला दिसणार आहे। आणि त्यामध्ये अस्मीच्या प्रेमाची हार होऊन अस्मीच्या खोटारडेपणाचा अंत होऊन आता अस्मीचा खोटारडेपणा समोर येऊन सावलीचे हृदयातले खरे प्रेम सारंग समोर कसे येते आणि आपल्या जुन्या आठवणीत आता सारंगला घेऊन जाऊन आपले प्रेम आपण सारंग समोर आणून पुन्हा मग सारंग आपल्या मनातले प्रेम कधीच विसरू शकत नाही हे जेव्हा अस्मीला समजते। आणि तोच ड्रेस ज्या ड्रेसमध्ये सारंगने आपल्या हातात अंगठी घातली होती तो ड्रेस घालून आता अस्मी सारंगला त्याच ठिकाणी कशी घेऊन जाते आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर काय घडते आणि तिथे आता सारंग आता सावलीला कशा त्याच्या प्रेमाचा इजहार करतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता अस्मी ही मेंदळ्यांच्या घरी येऊन काही जरी झालं तरी सारंगला आपल्या प्रेमात पाडायचे असे आता अस्मीने ठरवलेले असते। आणि जर सारंगला तुला आपलेसं करायचं असेल तर पुरुषांच्या हृदयात जाणारा मार्ग पोटातून जातो, यासाठी अस्मीला आता तिलोत्तमाने नाश्ता करायला सांगितलेले असते। वेगवेगळे पदार्थ बनवून सारंगला जर तू खाऊ घातलेस तर सारंग तुझ्याकडे आकृष्ट होईल आणि पुन्हा तुम्ही दोघे एकत्र येतात हे आता तिलोत्तमाने सांगितलेले असते। आणि आता ऐश्वर्या देखील आता अस्मीच्याच बाजूने असते। इकडे आता किचनमध्ये मात्र ज्या वेळेस आता अस्मी ही पराठे बनवते तेव्हा ते पराठे सगळे जळालेले असतात आणि अस्मीने आता बाहेरून पराठे मागवलेले असते, पण अस्मीचा तो सगळा प्लॅन सोहम आणि बबलूने फ्लॉप केलेला असतो। आणि त्याच वेळेस आता इकडे सारंगच्या प्रेमाची पुन्हा एकदा काळजी दाखवत सावलीने सारंगसाठी पटकन खूप सुंदर छान चवीचे पराठे करून सारंगला खाऊ घातलेले असतात। किती जरी उशीर झाला तरी तुम्ही जेवण केल्याशिवाय जायचं नाही, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल सारंग सर, असे म्हणत प्रेमाने पराठे भरवणाऱ्या सावलीचे प्रेम आता सारंग समोर आलेले असते। आणि झालेला असतो तो अस्मीचा जळफळाट। अस्मिता आता खूप रागावलेली असते, अस्मीची चिडचिड होऊ लागते। अस्मी म्हणते की काही जरी झालं ना तरी आता या सारंगला या मुलीपासून बाजूला करायलाच हवं आणि त्यासाठी आता वेगवेगळे डावपेच अस्मी खेळत असते। आणि आता अस्मी विचार करते की हा सारंग काय आहे त्या मुलीत की जेणेकरून हा सारंग फक्त तिच्याकडे आकृष्ट होतोय। आणि आता लगेच आता अस्मी विचार करते की आपण जर सारंगला पहिल्या ठिकाणी घेऊन गेलो ज्या ठिकाणी सारंगने आपल्या हातात रिंग घातली होती आणि त्याच ड्रेसमध्ये आपल्याला जर सारंगने बघितले आणि त्या ठिकाणी सारंगच्या प्रेमाच्या आपल्यासोबतच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील आणि मग सारंग आपल्या मनातले प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि सारंगने आपल्याला प्रपोज केले होते ते सारंगच्या समोर येईल हे आता अस्मीला समजलेले असते। दुसऱ्या दिवशी आता अस्मी सगळी तयारी करून आता तोच ड्रेस अस्मीने घातलेला असतो ज्या ड्रेसमध्ये आता सारंगने प्रपोज केलेलं असतं। दुसऱ्या दिवशी आता सारंग ऑफिसला जाऊ लागताच इकडे अस्मी सारंगला म्हणते की मला कॅब्स मिळत नाहीये, मला एका ठिकाणी महत्त्वाचं काम आहे, तिथे जायचं आहे, प्लीज मला लिफ्ट द्या। तर सारंगने आता अस्मीला सांगितलेले असते की चल मी तुला सोडतो। आणि आता सारंग अस्मीसोबत जाऊ लागताच पाठीमागून पळतच सावली तिथे येते आणि विसरलेला सारंगचा रुमाल आता आठवण करून देत सावलीने पुन्हा सारंगला दिलेला असतो। सावली म्हणते की सारंग सर तुम्ही आता दररोजच रुमाल विसरायला लागलेत। आणि त्यानंतर आता सावलीचे आभार मानत रुमाल प्रेमाने आपल्या खिशात घालून सारंग हा अस्मीला घेऊन आता जाऊ लागतो। त्याच वेळेस आता अस्मी आपल्या प्रेमाची भुरळ घालण्यासाठी सारंगच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की सारंग आता मला फक्त तुझाच आधार आहे आणि तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही आहे सारंग, असे म्हणत आता सारंगला प्रेमामध्ये अडकवण्याचा अस्मी प्रयत्न करत असते।
आणि आता अस्मीने सारंगला त्याच ठिकाणी आणलेले असते ज्या ठिकाणी सारंग आलेला असतो. आणि त्यावेळेस आता तिथे आणताच अस्मीने अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली असते. आणि आता छानपैकी टेबल सजवलेला असतो. ती रूम आता फुग्यांनी फुलांनी सगळी दीपमाळांच्या उजेडात आता सजवलेली असते. आणि आता सारंग तिथे येताच आता सारंगला त्या जुन्या आठवणी आठवतात. आणि जुन्या आठवणी आठवता क्षणी सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो. आणि याच ठिकाणी आपण येऊन कसे अस्मीला रिंग घालून प्रेमाचे प्रपोज केले होते हे आता सारंगच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि आता इकडे अस्मीसुद्धा खूप खुश झालेली असते. पण त्याच वेळेस आता अस्मी ही मी आलेच असे म्हणत अस्मी वॉशरूमचा बहाणा करून बाहेर जाते. आणि इकडे आता अस्मी ही सारंगकडे बघत असते. अस्मी त्या प्रेमाच्या आठवणीत आता सगळ्या आठवणी आठवून आता त्या विचारात हरवून गेलेला असतो. त्याच वेळेस आता अस्मी ही बाहेर जाते आणि सारंगची मजा बघू लागते. अस्मी विचार करते की आता सारंग आपल्या प्रेमाच्या आठवणीत हरवून गेलेला आहे. आणि जर इथे आपण जर लाईट घालवली आणि सारंगला आता आपण प्रेमाचे प्रपोज केले तर पुन्हा आपले प्रेम सारंग समोर येऊन सारंगला आपल्या प्रेमाची जाणीव होईल असा विचार करून पटकन अस्मीने ऑलरेडी तयारी केलेली असतानाच आता अस्मी ही लाईट बंद करण्यासाठी बाहेर जाते. पण त्याच वेळेस इकडे मात्र आता ज्या वेळेस अस्मीला घेऊन सारंग त्याच्या कारमधून जातो त्याच वेळेस मात्र इकडे सावलीच्या मनात विचार येतो की आता ही पोरगी काही तरी हिचा डाव आहे. पटकन आता सावलीने सुद्धा ॲटो रिक्षातून त्यांचा पाठलाग करून सावलीसुद्धा तिथे आलेली असते. आणि सावली आता सारंगला बघते. सावली विचार करते की हे काय सारंग सरांना तर या अस्मीने इथे आणले आणि पुन्हा आता दुसरी वेळ आहे ही. आणि आता लगेचच सावली घाबरते. इकडे आता अस्मीने विचार केलेला असतो लाईट बंद करताच आपण आता सारंग जेव्हा घाबरेल ना तेव्हा सारंग समोर जाईल. आणि सारंग समोर जर आपण गेलो तर पटकन सारंग आता आपल्याला प्रेमाची कबुली देईल असा विचार अस्मीने केलेला असतो. आणि त्याच वेळेस अस्मीने लाईट घालवलेली असते. लाईट बंद होताच मात्र सारंग भानावर येतो. सारंगला आता लहानपणीचे शब्द आठवतात. आई मला वाचव, आई मला वाचव हे शब्द सारंगच्या कानात घुमू लागतात. आणि अखेर सारंग आता वेडा पिसा होऊन घाबरा होतो. आणि पटकन आता ती सारंगची अवस्था बघून वाऱ्याच्या वेगाने सावली आता सारंग समोर येते. आणि आता घाबरलेल्या सारंगला हात देत सावली आता सारंगला उठवते. आणि अंधाराची भीती वाटत असलेल्या सारंगला सावलीने आधार देता सारंग आता सावलीचा हात धरतो. आणि सावलीचा हात धरता क्षणीच मात्र आता नेमकं उलटं घडतं. आणि आता इकडे सारंग घाबरलेला असेल असे वाटत असतानाच अस्मी लाईट चालू करते. आणि जेव्हा आता अस्मी ही लाईट चालू करून आतमध्ये येते तेव्हा आता सारंग हा सावलीचा हात आता समोर असतो. आणि ते आता दृश्य बघून अस्मीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सारंग आता सावलीकडे बघतो. सारंगने सावलीचा हात घट्ट पकडलेला असतो. आणि आज आपल्याला या ठिकाणी पुन्हा सावली वाचवायला आली. प्रत्येक संकटातून जेव्हा जेव्हा अंधारात आपल्याला जी व्यक्ती वाचवते ती दुसरी तिसरी कोणी नसून सावली असल्याचे सत्य आता सारंग समोर आलेले असते. आणि त्याच ठिकाणी सारंग हा गुलाबाचे फूल घेऊन सावलीच्या हातात देतो. आणि सावलीला म्हणतो की तू खरं मला आज पुन्हा एकदा संकटातून वाचवलं. प्रत्येक वेळेस माझ्यासाठी संकटात धावून येणारी दुसरी तिसरी कुणी नसून तूच आहेस सावली, बरोबर ना, असे आता सारंग सावलीला बोलतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की खरंच तू आज माझी बायको शोभतेस आणि मी माझे तुझ्यावरती प्रेम आहे असे म्हणत सारंगने सावलीला प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि त्या क्षणीच ते ऐकून सावलीला खूप आनंद झालेला असतो. तर पाठीमागे ते सगळे बघत असलेल्या अस्मीचा झालेला असतो तू जळफळाट. अस्मी विचार करते की हे काय झालं, ही सावली इथे कशी आली आणि उलटं कसं घडलं. अस्मीचा तर आता धुरच निघालेला असतो. आणि अखेर सावलीच्या प्रेमाची सारंगने कबुली दिलेली असते. आणि जगन्नाथची कुंडली आता एकदमच खरी होऊन सारंगच्या आयुष्यात प्रेमयोग असल्याचे जगन्नाथचे सत्य खरे होऊन सारंगने सावलीवरच्या प्रेमाचा इजहार केलेला असतो. आणि अस्मीची लाही लाही झालेली असते. आणि आता अस्मी ही सारंग सावलीचे प्रेम आता
कसे तिलोत्तमासमोर आणते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.